नमस्कार मित्रांनो, कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे कसे बनवायचे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे असेच परफेक्ट आणि मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे तुम्ही पहिल्या वेळेलाच बनवू शकता। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला तर पाहूया मेथीचे पराठे कसे बनवायचे। तर मी एक लसूणची गड्डी निवडून घेतलेली आहे आणि थोडंसं आलं घेतले, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व दिनस आपण मिक्सरच्या बाउलमध्ये घालून हे पेस्ट करून तयार करून घेऊया। पेस्ट ह्याची आपण पेस्ट करते वेळी थोडंसं पाणी म्हणजे 1 टीस्पून पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करू शकतो, नाही घातलं तरी हरकत नाही। त्यानंतर एक मेथीची गड्डी आणलेली होती, फ्रेश ताजी। फ्रेश आणल्यानंतर छान खूप चव येते, त्यामुळे फ्रेश घेऊन या आणि ह्याचे छान निवडून घ्या मेथीची गड्डी आणि ही स्वच्छ धुवून ह्याचं पाणी नितळेस्तोवर ह्याला एका बाजूला ठेवून द्या आणि छान पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे बारीक करून ह्याला कापून घ्या। तुम्ही हवं तर चाकूनी कापून घेऊ शकता किंवा विळीच्या सहाय्याने कापून घेतलं तरी चालेल। असं कापल्यानंतर काय होतं मित्रांनो, मेथीचे पराठे बनवते वेळी फाडत नाही, त्याच्या काही कांड्या असतात त्या लागत नाही आणि मेथीचे पराठे छान सॉफ्ट होऊ शकतात। त्यामुळे अशा प्रकारे कापू शकतो, नाही कापलं तरी काही हरकत नाही। असे पण अख्खे घातले तरी दिसायला पण खूप छान दिसतात। त्यानंतर आपण मेथीच्या पराठ्यांसाठी इथं 2 वाटी आपण चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ घेत आहोत। तर ह्याच्यामध्ये काहींना वाटत असेल मैदा वगैरे टाकायचं, ते घालू शकता, ती तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही। त्यानंतर आपण चवीप्रमाणे मेथीच्या पराठ्यांना चव येण्यासाठी, कलर येण्यासाठी थोडंसं आपण बेसन पीठ वापरणार आहोत। हवं तर तुम्ही अर्ध वाटी वापरू शकता किंवा इथं 4 टीस्पून पीठ घातलेलं आहे। त्यानंतर स्पून मीठ, त्यानंतर थोडीशी हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर घातले ओवा, तो पण 1 टीस्पून हातावर क्रश करून। त्यानंतर घातले पांढरे तीळ 2 टीस्पून, घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही। त्यानंतर घातले कस्तुरी मेथी, ही पण 1 टीस्पून इतकी समजा आणि ती पण क्रश करून घातलेले आहे, ह्याच्याने खूप छान वास येतो। त्यानंतर आपण घालूया मिक्सरमध्ये जे वाटण केलेलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये घालूया। घातल्यानंतर आता तुम्ही इथं तेल पण घालून एकत्र करू शकता, मी तेल न घालता हे एकत्र करते आणि हे पूर्ण एकजीव झाल्यानंतर सगळं छान मिक्स केल्यानंतर आपण जी बारीक कापून ठेवलेली होती मेथी, तर ती आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत। त्यानंतर घातल्यानंतर छान हे सगळं एकत्र करून घ्या, पीठ आणि मेथी। तर ह्याला 10 ते 15 मिनिटं लागतात पूर्ण छान परतून घेऊन। पीठ मळीस्तोवर 10 ते 15 मिनिटं लागतात। तुम्ही काही लोकांचे थंबनेल बघितले असेल की 10 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये, असं काही नाही होऊ शकत। मेथी निवडण्यापासून हे सगळं बनवण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतोच आपल्याला। मेथीचे पराठे 10 मिनिटात कुणीही बनवू शकत नाही आणि हे भिजायलाच आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 टीस्पून तेल घातलेलं आहे, तर तेल पण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे पीठ छान आता थोडं थोडं पाणी घालून मळूया, एकदाच पाणी नाही घालायचं। पीठ मळते वेळी खबरदारी घ्यायची की थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। तर अशा प्रकारे जसं तुम्ही चपातीचं पीठ मळतात त्याचप्रमाणे हे पीठ मळून ठेवायचं आहे। थोडंसं तेल लावायचं वरून, जसं चपातीचं पिठाला लावतात त्याच प्रकारे तेल लावायचं वरून आणि हे पीठ आता झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी। तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास 1 तास काही हरकत नाही, किंवा कमीत कमी 5 ते 10 मिनिटं भिजलंच पाहिजे। तर पीठ छान भिजलेलं आहे, मी फक्त 10 मिनिटासाठी ठेवलं आहे। आता छान पीठ भिजलेलं आहे, आपण ह्याचे गोळे तयार करूया। तुम्हाला कितपत म्हणजे मोठे हवे छोटे हवे, काहींना छोटे आवडतात
पराठे, काहींना मोठे आवडतात, तर मी मोठाच करते आहे. तर मोठे केल्यानंतर 7 ते 8 पराठे होतात आणि छोटे केल्यानंतर 10 ते 10पर्यंत होतात, 9 ते 10 पराठे होतात. तर आपण हे नाश्त्यासाठी बनवण्यासाठी 1 गड्डी मेथी आणि 2 वाटी पिठामध्ये 4 ते 5 जण नाश्ता करू शकतात, इतपत हे नाश्ता होतो. तर इथं पराठे चे लाडू मी बनवलेले आहेत. तर हे आपण आता गव्हाच्या पिठामध्ये असं बुडवून घेऊया आणि छान जशी चपाती लाटतात त्याच प्रकारे लाटायचं हे. तर लाटतेवेळी थोडीशी गडबड न करता हळूहळू व्यवस्थित 1-2 पराठे तुम्हाला हळू लाटावे लागतील, म्हणजे थोडंसं हात बसेस्तोवर. त्यानंतर तुम्ही झटापट लाटू शकता सगळे पराठे. तर थोडंसं पीठ लागलं तर पीठ लावून घेऊ शकता आणि हलक्या हाताने वरचेवर त्याचे पूर्ण कडा लाटायचे आहेत आपल्याला, मध्ये लाटायचं नाही. ती छान म्हणजे लांबली जाते, कडाकडा लाटायच्या साईडनं, एक साईडनं असे लाटत जायचं. तर छान अशी लाटली जाते. गडबड न करता पहिले 2 असे लाटून घ्या, तिसऱ्याला तुमचा छान हात बसून जाईल आणि तुम्ही पटापट तुमचे पराठे लाटून होतील. तर एक साईडला आपण तवा गरम करायला ठेवलेलाच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेवढी चपाती लाटताय त्यापेक्षा छोटा पराठा राहिला तर छान वाटतो. तर छोटासा थोडा ठेवूया आणि जाडसर तुम्हाला जसं जाड हवं त्याप्रमाणे तुम्ही जाड आणि पातळ लाटू शकता पराठा. तर पराठा लाटून झालेला आहे. गॅसवर तवा ठेवलेला होता, तवा पण छान गरम झाला आहे. आता ह्याच्यावरती आपण हा पराठा घालूया. पराठा घातल्यानंतर जसं एक साईडनं चपाती शेकताय त्याचप्रमाणे एक साईडनं शेका. एक 10 ते 15 सेकंड शेकल्यानंतर लगेच परतून घाला पराठा परतून घातल्यानंतर लगेच आणि त्या एक 10-15 सेकंदानंतर परत परतून घाला. लगेच तेल नका लावू, त्यानंतर तेल लावा. छान पराठा भाजल्यानंतरच ह्याला तेल लावा किंवा तूप लावा, काही लावलं तरी चालेल. छान असा सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत पराठा आपला रेडी झालेला आहे. तर पराठे करण्यासाठी अर्धा तास ते पावणा तास लागणार आहे. 10-15 मिनटामध्ये अजिबात पराठा होत नाही. तर मित्रांनो, आजचा एक महत्त्वाचा टिप्स आहे, तुम्ही कुठलंही स्वयंपाक बनवल्यानंतर तुम्ही तो स्वयंपाक देवाला नैवेद्य ठेवायचा नाही. कसा ठेवायचा, तर जे काही बनवलं आहे घरी, जे काही चपाती भाजी असेल किंवा वरण भात भाजी भाकरी जे काही असेल, पराठा असेल, तर आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं, थोडं थोडं घ्यायचं. देव काही असं सगळं दे म्हणत नाही, तर थोडं थोडं घ्यायचं आणि देवासमोर ठेवायचा. एक साईडला पाणी ठेवायचं, एका छोट्या ग्लासमध्ये असो काही असो. तर पाणी ठेवून 2 मिनटं डोळे झाकून प्रार्थना करायची मनापासून देवाला, की हा नैवेद्य तू स्वीकार आणि त्यानंतर आम्हा सर्वांना तुझा प्रसाद म्हणून आम्हाला तुझा प्रसाद स्वीकारायला दे, म्हणजे खायला दे, असं मनापासून प्रार्थना करायची. आणि अशा प्रकारे तुम्ही रोज देवाचा प्रसाद जे काही अन्न खाताय तो देवाला अर्पण केल्यानंतर, प्रसादारूपी आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कुठल्याही रोगाचं रामबाण उपाय आहे. तर त्याप्रमाणे मनापासून तो प्रसाद आपण स्वीकारला पाहिजे. कुठलीही नावं न ठेवता देव आपला नैवेद्य प्रेमाने स्वीकारत असेल तर त्यांचा प्रसाद आपल्याला खायला काय हरकत आहे, कशाला त्याला नावं ठेवायची. तर प्रेमानं आणि मनापासून सगळ्यांना खाऊ घाला, तुम्हीही खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.